Hello everyone. Today we study the examples on exercise 1.1. The example is the measure of the angles of a triangle REAP and the greatest angle is 5 times the smallest. Find the angles in degree and radian. आपल्याला angles find out करायचे आहेत ट्रायंगलचे. त्यासाठी काय घेतलं लेट x, y, z with the angles of a triangle in degree. Therefore, x plus y plus z is equal to 180 degree. The sum of all angles of a triangle is 180 degree. म्हणून तुम्हाला इक्वेशन काय मिळालं की x plus y plus z is equal to 180 degree. This is equation number 1. But काय सांगितलेलं आहे मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. जे एंगल्स एक्स वाय झेड हे कशामध्ये आहेत आर इन एपी. बट एक्स वाय झेड आर इन एपी. एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच काय तर जो मधला अँगल आहे तो एक्स आणि झेड जे कडेचे जे दोन अँगल्स आहेत त्या अँगलच्या बेरजेच्या काय असतो दुप्पट असतो. बघा एक्स वाय झेड आर इन एपी. एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच काय तर जो मधला अँगल आहे तो मधला अँगल हा कडेच्या दोन अँगलच्या बेरजेच्या दुप्पट असतो. म्हणून तुम्हाला इक्वेशन काय मिळालं 2y is equal to x plus z. Put x plus z is equal to 2y in equation 1. x plus z साठी काय सबस्टिट्यूशन टाकाल तुम्ही 2y in equation 1. Therefore 2y plus 1 is equal to काय मिळाले तुम्हाला 180 degree. Therefore 3y is equal to 180 degree and therefore y is equal to 180 अपॉन काय होणार आहे 3. 3 ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला 60 डिग्री. हा मिळाला तुम्हाला मिडल अँगल. आता पुट y is equal to 60 degree in equation 1. इक्वेशन 1 मध्ये काय केलं y साठी सबस्टिट्यूशन काय टाकली 60 डिग्री. Therefore x plus 60 degree plus z is equal to 180 degree. Therefore x plus z is equal to काय होणार आहे 180 डिग्री. हा 60 डिग्री RHS ला जाईल म्हणजे काय होणार मायनस. म्हणजे 180 डिग्री मायनस 60 डिग्री इज 120 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर 2. Let x be the greatest angle and z be the smallest angle. बघा अजून आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे ग्रेटेस्ट इज द 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. म्हणजे ग्रेटेस्ट अँगल हा 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल आहे. म्हणून आपण काय घेतलेलं आहे इथं x बी द ग्रेटेस्ट अँगल आणि z बी द स्मॉलेस्ट अँगल. देयरफॉर ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळालं x इज इक्वल टू 5z. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. देयरफॉर x 5z LHS राहील म्हणजे काय होणार आहे मायनस 5z इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला 0 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर 4. तर नेक्स्ट तर आपल्याला अँगल फाइंड आउट करताना डिग्री आणि रेडियन मध्ये पण फाइंड आउट करायचे आहे. आता काय करायचं सेकंड इक्वेशन काय मिळाले तुम्हाला x plus z is equal to 120 डिग्री. फोर्थ इक्वेशन काय मिळाले तुम्हाला x minus 5z is equal to 0 डिग्री. म्हणजे
इक्वेशन 4 हे इक्वेशन 2 मधून काय केलं सबट्रॅक्ट केलं. इक्वेशन 4 सबट्रॅक्टिंग फ्रॉम 2. इक्वेशन 2 काय आलं x + z = 120 डिग्री मायनस x - 5z = 0 डिग्री. म्हणजे काय सबट्रॅक्शन करतोय म्हणजे साइन्स काय झाले चेंज झाले. मायनस मायनसचं प्लस आणि मायनस म्हणजे +x - x कॅन्सल. z + 5z काय होणार आहे 6z = 120 - 0 म्हणजे काय येणार आहे 120 डिग्री. therefore z = काय मिळणार आहे तुम्हाला 120/6 म्हणजे काय आलं z = 20 डिग्री. गुड. z = 20 डिग्री in equation 3. z = 20 डिग्री हे कुठं पुट करायचं इक्वेशन 3 मध्ये. म्हणजे x = व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला x × 5z म्हणजे 5 × 20 दॅट इज x = किती मिळाला 100 डिग्री. therefore the angles in डिग्री काय मिळाले angles smallest is 20 degree, middle angle is 60 degree and greatest angle is 100 degree. आता हे angles काय मिळाले तुम्हाला डिग्री मध्ये मिळालं. आता ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं रेडियन मध्ये. मग त्यासाठी काय करणार तुम्ही π/180 ने काय करणार मल्टिप्लाय करणार. हे बघा 20 डिग्री हा रेडियन मध्ये कन्वर्ट केला 20 * कशाने मल्टिप्लाय केलं π/180 0 0 गेट कॅन्सल. बेके बे 92 18 म्हणजे 20 डिग्री हा रेडियन मध्ये काय मिळाला π/9 रेडियन. नेक्स्ट 60 डिग्री 60 * π/180 0 0 गेट कॅन्सल. 6 × 6 18 म्हणजे काय मिळालं 60 डिग्री रेडियन मध्ये π/3 रेडियन. नेक्स्ट 100 डिग्री = 100 × π/180 0 0 गेट कॅन्सल. 2 × 5 = 10 92 18 म्हणजे 100 डिग्री हा काय मिळाला तुम्हाला रेडियन मध्ये 5π/9 रेडियन. therefore the angles in degree काय मिळाले 20 डिग्री 60 डिग्री आणि 100 डिग्री. आणि रेडियन मध्ये काय मिळाले 20 डिग्री इज π/9 रेडियन, 60 डिग्री इज π/3 रेडियन आणि 100 डिग्री इज 5π/9 रेडियन. Next example is in a cyclic quadrilateral, two adjacent angles are 40 degree π/3 radian. Find the angles of the quadrilateral in degree. आता काय दिलंय सायकलिक क्वाड्रिलॅटरल दिलंय आणि टू ऍडजंट बघा सायकलिक क्वाड्रिलॅटरल सांगितलेलं आहे म्हणून आपण काय घेतलंय ABCD इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. काय सांगितलेलं आहे टू ऍडजसेंट अँगल्स म्हणजे A आणि B हे काय आले ऍडजसेंट अँगल्स आले आणि त्याचे मेजर्स काय दिलेले आहेत 40 डिग्री आणि π/3 रेडियन. तर आपल्याला अजून कोणत्या दोन अँगल्सचे मेजर काढायचे आहे तर C आणि D. तर बघा लेट ABCD दिली cyclic quadrilateral. गिवन काय दिलेला आहे मेजर ऍडजसेंट अँगल A आणि B म्हणजे मेजर ऑफ अँगल A काय आहे 40 डिग्री, मेजर ऑफ अँगल B इज π/3 रेडियन. त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा π/3 इंटू कशाने मल्टिप्लाय करणार 180/π. पाय गेट कॅन्सल 3
1 3 3 7 18 म्हणजे π/3 रेडियन ह्या डिग्री मध्ये किती मिळाला तुम्हाला 60 डिग्री. बट बघा इन सायकलिक quadrilateral sum of opposite angles is 180 degree. In cyclic quadrilateral sum of opposite angles is 180 degree. जे opposite angles कोण आले angle A plus angle C. Measure of angle A plus measure of angle C is equal to 180 degree. Therefore, measure of angle A काय मिळाले तुम्हाला 40 degree plus measure of angle C is equal to काय येणार आहे again 180 degree. Therefore, measure of angle C is equal to 180 degree. हा 40 RHS ला येणार मायनस होणार म्हणजे 180 डिग्री मायनस 40 किती येणार आहे 140 डिग्री. Angle C मिळाला 140 degree. Again, in cyclic quadrilateral, sum of opposite angles is 180 degree. म्हणजे काय येणार आहे measure of angle B plus measure of angle D is equal to 180 degree. Therefore, measure of angle B काय आहे 60 degree plus measure of angle D is equal to 180 degree, and therefore measure of angle D is equal to 180 degree. 60 degree RHS ला गेला मायनस झाला म्हणजे 180 डिग्री मायनस 60 किती मिळणार आहे तुम्हाला 120 degree. And therefore the measures of quadrilateral, therefore the measures of angles of a quadrilateral काय येणार आहे 40 डिग्री 60 डिग्री. हे दोन अँगल्स आधी दिलेले आहेत आणि आपण कोणते अँगल्स फाइंड आउट केले 140 डिग्री आणि 120 डिग्री आर द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ quadrilateral. Next example is find the degree and radian measure of exterior angle and interior angle of a regular pentagon आणि सेकंड इज हेक्सागॉन. आता आपण आधीवर काय बघूया तर पेंटागॉनचं बघूया का. द सम ऑफ द एक्सटिरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज 360 डिग्री. एक्सटिरियर अँगल पॉलिगॉनच्या एक्सटिरियर अँगलची सम काय मिळते तुम्हाला 360 डिग्री. पण आपल्याला इथं काय दिलेलं आहे पेंटागॉन दिलेला आहे म्हणून आपण काय म्हणतोय की मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ पेंटागॉन इज 360 डिग्री डिवायडेड बाय 5. आता इथं पॉलिगॉनच्या एक्सटिरियर अँगलची काय येते सम काय येते तर 360 डिग्री येते. पण इथं आपला कोणता पॉलिगॉन आहे तर पेंटागॉन. पेंटागॉन म्हटल्यानंतर काय येतात 5 साइड्स येतात म्हणून आपण इथं काय म्हटलेलं आहे की मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ पेंटागॉन इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 5. तर 5 ने डिवाइड करा म्हणजे 5 एके 5 5 7 35 राहिला 1 आणि 5 गुणी 10 म्हणजे मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ पेंटागॉन हे किती मिळालं तुम्हाला 72 डिग्री. आता therefore एक्सटेरियर अँगल काय मिळालं तुम्हाला 72 डिग्री. लागलीच ह्याचं काय करा कन्वर्जन रेडियन मध्ये करा म्हणजे 72 इंटू काय करणार आहात पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा. काय येईल 18 के 18 18 चौक 72 म्हणजे काय येणार आहे 4 पाय अपॉन 10 म्हणजे काय येणार आहे 2 दुनी 4 2 पंचे 10 म्हणजे 2 पाय अपॉन 5 रेडियन. 72 डिग्री हा काय मिळाला तुम्हाला 2 रेडियन मध्ये 2 पाय अपॉन
5 रेडियन. आता काय पाहिजे आता इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल द सम ऑफ इंटेरियर अँगल and exterior angle is 180 डिग्री. बघा रेग्युलर पॉलिगॉन घेतला तर इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल यांची सम काय मिळते तुम्हाला 180 डिग्री मध्ये 180 डिग्री मिळते. तर पेंटागॉन मध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे की इंटेरियर सम ऑफ इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल इज 180 डिग्री. पण आपल्याला काय पाहिजे आहे इंटेरियर अँगल इज इक्वल टू काय येणार आहे 180 डिग्री मायनस एक्सटेरियर अँगल. therefore interior angle is equal to 180 degree minus exterior angle काय मिळाले तुम्हाला 72 डिग्री. 180 डिग्री minus 72 डिग्री is 108 डिग्री. therefore आता इंटेरियर अँगल काय मिळाला आपल्याला 108 डिग्री. आता ह्याचं रेडियन मध्ये कन्वर्जन करा. 108 कशाने मल्टिप्लाय करणार 5/180. 2 पंचे 10 2 चौक 8 2 9 18 0 ॲज इट इज. 18 त्रिका 54 18 पंचे 90 म्हणजे 108 डिग्री हा तुम्हाला रेडियन मध्ये किती मिळाला 3π/5 रेडियन. म्हणजे आपल्याला एक्सटेरियर अँगल काय मिळाला एक्सटेरियर अँगल 72 डिग्री आणि रेडियन मध्ये काय मिळाला 2π/5 रेडियन. आणि इंटेरियर अँगल काय मिळाला 108 डिग्री आणि रेडियन मध्ये काय मिळाला 3π/5 रेडियन. हे झालं पेंटागॉन साठी. आता इथं पेंटागॉन होता म्हणून 360 ला कशाने डिवाइड केलं 5 ने डिवाइड केलं. तर आता हेक्सागॉन असेल तर 360 ला कशाने डिवाइड करायचं 6 ने करायचं. ऑक्टॅगॉन असेल तर 360 ला कशाने डिवाइड करायचं तर 8 ने. ऑक्टॅगॉन म्हणजे काय येणार आहे 8 साइड्स येणार. हेक्सागॉन म्हणजे काय येणार 6 साइड्स येणार. म्हणजे 360 ला काय करायचं 6 ने डिवाइड करायचं. सेप्टागॉन असेल तर साइड्स किती आल्या 7 म्हणून 360 ला काय करायचं परत 7 ने डिवाइड करायचं. आता आपण पेंटागॉन साठी सोल्युशन बघितलेलं आहे. आता सेकंड हेक्सागॉन साठी बघा एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल कसा फाइंड आउट करायचा. बघा द सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इज 360 डिग्री. therefore the measure of exterior angle of a hexagon is 360 degree divided by 60. हेक्सागॉन आहे म्हणजे 6 साइड्स आल्या म्हणून 360 ला काय केलं 6 ने डिवाइड केलं. तर अँगल काय मिळणार आहे तुम्हाला 60 डिग्री. म्हणजे एक्सटेरियर अँगल काय मिळालं तुम्हाला इज 60 डिग्री. काय करा लगेच लागलीच रेडियन मध्ये कन्वर्जन करा. म्हणजे 60 इंटू काय येणार आहे π/180 डिग्री. 0 0 काय कॅन्सल 6 1 6 6 1 18 म्हणजे 60 डिग्री हा रेडियन मध्ये काय मिळाला π/3 रेडियन. आता नेक्स्ट आता काय पाहिजे आहे आपल्याला इंटेरियर अँगल.
एक्सटिरियर अँगल आणि इंटिरियर अँगल इन अ पॉलिगॉन इज काय मिळते 180 डिग्री मिळते. म्हणजेच काय तर सम ऑफ एक्सटिरियर अँगल आणि इंटिरियर अँगल इन अ हेक्सागॉन किती मिळते तर 180 डिग्री मिळते. Therefore इंटिरियर अँगल इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला 180 डिग्री. आपल्याला एक्सटिरियर अँगल मिळालेला आहे. काय काय फाइंड आउट करायचं आहे इंटिरियर अँगल फाइंड आउट करायचं आहे. म्हणून काय येईल इंटिरियर अँगल इज इक्वल टू 180 मायनस एक्सटिरियर अँगल. Therefore 180 डिग्री मायनस एक्सटिरियर अँगल काय मिळाला तुम्हाला 60 डिग्री. 180 डिग्री मायनस 60 डिग्री 120 डिग्री. हा काय मिळाला तुम्हाला इंटिरियर अँगल. डिग्री मध्ये किती मिळाला 120. आता डिग्रीचा रॅडियन मध्ये कन्वर्ट करा. 120 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचा पाय अपॉन 180. 0 0 गेट कॅन्सल. 3 चौक 12 3 7 18 बेदुनी 4 बेत्रिका 6 म्हणजे 120 हा तुम्हाला रॅडियन मध्ये काय मिळाला 2 पाय अपॉन 3 रॅडियन. Therefore एक्सटिरियर अँगल काय मिळाला 60 डिग्री और रॅडियन मध्ये पाय बाय 3 रॅडियन. आणि इंटिरियर अँगल काय मिळाला 120 डिग्री और 2 पाई अपॉन 3 रेडियन. Next example is find the angle between overhand and minute hand in a clock at 10 past 11. म्हणजे काय 11 वाजून किती मिनिटे झालेले आहेत 10 मिनिटे झालेले आहेत. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ओव्हरहँड आणि मिनिट हँड यांच्यामधील काय करायचं आहे अँगल आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. बघा therefore मिनिट हँड तुमचा मिनिट हँड कुठे आहे ॲट 2 अँड ओव्हरहँड कुठे आहे ओव्हरहँड कुठे येणार आहे तुम्हाला 11 वरती येणार आहे का नाही 11च्या किती जरा पुढे येईल म्हणून काय येणार आहे ओव्हरहँड गॉन पास्ट 11. Therefore the angle between them बघा is ओव्हरहँड आणि मिनिट हँड यांच्यामधील अँगल बघा. आता तुम्हाला 1 मिनिट म्हणजे हा किती डिग्री मिळतो तर 6 डिग्री मिळतो. मग 5 मिनिट म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला 5 × 6 इज 30 डिग्री. बघा 1 मिनिट म्हणजे किती डिग्री मिळतो तुम्हाला 6 डिग्री आणि 5 मिनिट म्हणजे काय येणार आहे तुम्हाला 5 × 6 इज 30 डिग्री मिळतो. जे 5 मिनिट इज 30 डिग्री. आता अँगल काउंट करताना कुठून काउंट करायचं आहे 11 पासून ते 2 पर्यंतचा अँगल काय करायचा आहे काउंट करायचा आहे. बघा 5 मिनिट म्हणजे किती आला 30 डिग्री आला. म्हणजे हा 30 डिग्री प्लस हा 30 डिग्री इज 60 डिग्री प्लस हा 30 डिग्री म्हणजे किती झाला हा 90 डिग्री. Therefore the angle between them is 90 डिग्री. पण ओव्हरहँड कुठे गेलाय आपला 11 वरती आहे का 11च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला 90 मधून मायनस केला पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे बघा 1 मिनिट in 1 minute overhand
फिरतो तर हाफ डिग्री. Therefore, in 11 वाजून किती मिनिटे दिलेले आहेत आपल्याला 10 मिनिट्स दिलेले आहेत. म्हणजे in 10 minutes our hand turns. 10 मिनिटांमध्ये our hand हा किती डिग्री फिरणार आहे तर 10 ला काय करायचं 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुम्हाला किती डिग्री मिळणार आहे बेके बे पंचे 10 म्हणजे किती आला 5 डिग्री. बघा 1 मिनिट एका मिनिटामध्ये आवर हँड हा किती डिग्री फिरतो तर हाफ डिग्री फिरतो. तर 10 मिनिटामध्ये आवर हँड हा किती डिग्री फिरणार आहे तर 10 ला काय करायचं 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती डिग्री मिळाला तुम्हाला 5 डिग्री. and therefore the angle between our hand and minute hand is equal to काय येणार 90 मधून 5 डिग्री काय करायचा मायनस करायचा. म्हणजे 90 डिग्री मायनस 5 डिग्री is equal to 85 degree. And this is the angle between the hour hand and minute hand. Next example is find the angle between the hour hand and minute hand in a clock at 35 past 1. म्हणजे 1 वाजून किती मिनिटं झालेले आहेत 35 मिनिटे झालेले. तर आपल्याला आवर हँड आणि मिनिट हँड यांच्यातील हा अँगल काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. तर मिनिट हँड तुमचा कुठे आहे ॲट 7. आता आवर हँड हा तुमचा 1 वरती आहे का नाही तो 1 च्या काय आलेला आहे पुढे सरकलेला आहे. म्हणून काय लिहिलेलं आहे आवर हँड गॉन पास्ट 1. Therefore the angle between them. आता मी तुम्हाला काय सांगितले आहे की 1 डिग्री म्हणजे तुम्हाला काय मिळतं 6 डिग्री. मग 1 ते 7 किती मिनिटे होत आहेत बघा बरं 5 10 50 20 25 आणि 30. म्हणजे 30 मिनिट्स ला काय करायचं 6 ने मल्टिप्लाय करा. 6 डिग्रीने काय करा मल्टिप्लाय करा. म्हणजे किती डिग्री मिळालं तुम्हाला 180 डिग्री. बघा अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड किती मिळाला 180 डिग्री मिळाला. कसा मिळाला 1 to 7 किती मिनिटं होत आहेत 5 10 50 20 25 आणि 30 मिनिट्स झाले. आणि 1 मिनिट म्हणजे काय तो 6 डिग्री. म्हणून 30 ला 6 ने काय केलं मल्टिप्लाय. म्हणजे तुम्हाला अँगल किती मिळाला 180 डिग्री. 30 into 6 is 180 डिग्री. बरं बघा पण आपण अँगल कुठून घेतोय 1 पासून घेतोय. पण आपला आवर हँड कुठे आहे 1 च्या पुढे गेलेला आहे. मग हा अँगल आपल्याला काय केला पाहिजे सबस्ट्रॅक्ट केला पाहिजे. त्यासाठी काय करायचं in 1 minute our hand turns हाफ डिग्री. एका मिनिटामध्ये आवर हँड हा किती फिरतो तर हाफ डिग्री मध्ये फिरतो. तर इन 35 मिनिट our hand turns. 35 मिनिट मध्ये our hand किती फिरणार आहे तर 35 ला काय करायचं 1/2 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती येणार आहे बेके बे राहिला 1 बेसाठी 14 आणि बेपंचे 10. म्हणजे किती मिळालं तुम्हाला इथं 17.5 डिग्री. Therefore, the angle between our hand and
मिनिट हँड. काय करायचं 180 डिग्री मधून 17.5 हा काय करायचा मायनस करायचा. म्हणजे हा किती मिळेल तुम्हाला 162.5 डिग्री. 180 डिग्री मायनस 17.5 म्हणजे किती मिळणार आहे तुम्हाला 162.5 डिग्री. आता इथं पॉइंट आलेला आहे म्हणून आपण काय केलं इथं मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्जन केलं. बघा 162.5 डिग्री हा कसा लिहिला 162 डिग्री प्लस काय येणार आहे 0.5 डिग्री. 162 डिग्री प्लस 0.5 डिग्री हा कशामध्ये कन्वर्ट करायचा मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा. मिनिट मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचा 60 म्हणजे काय येणार आहे 162 डिग्री प्लस 0.5 इंटू 60 काय येणार आहे 0 ॲज इट इज 5 30 म्हणजे पॉइंट इथे आला. मिनिट म्हणजे काय येणार आहे 162 डिग्री 30 मिनिट्स. म्हणजे अँगल तुम्हाला काय मिळाला अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इज 162.5 डिग्री. आणि याचं कन्वर्जन कशामध्ये केलं मिनिट मध्ये केलं. डिग्री आणि मिनिट मध्ये केले तर अँगल काय मिळेल तुम्हाला 160 डिग्री 30 मिनिट्स. थँक्यू.